वीडियो देखता हूँ। क्या बात कर रहे हो? क्या नाम है मेरा? नाम भूल गया। देख देख द जेबी ब्लॉगर करके। अब देखो। चलो बाय बाय। मंदिराचं लोक भारी येतो एकदम। नमस्कार मित्रांनो, कसं आहात तुम्ही सगळे? बरेच असायला पाहिजेत. तर पुन्हा एकदा आपला नवीन ब्लॉग येतो होता हा. तर आज 26 जानेवारी रिपब्लिक डे. तर आज आपली राईड आहे, म्हणजे अशीच नॉर्मल आपण जाणार आहे तिथं. बघू, अजून लोकेशन फिक्स नाही. तिथं मन होईल तिथं जाऊन येणार आहे. तर आज आपण लेट झालो, कारण की बाबा टायमिंग होता, लवकर निघायचं होतं 7 वाजेपर्यंत. तारीख आता 9 वाजले, कारण की आम्ही जाणारच नव्हतं. पण आता बघूयात, झालं प्लॅन तर आता करूयात आणि निघूच आता पण इथनं. तर सोबत तर कोण नाही, आता बघू. एक फ्रेंड आहे, तो येतोय. तर तो आला तर बरं होईल, तसं नाही तर मग सोलोच जावं लागेल. तर गाइस, लोकेशन जरा वेगळीच आहे. आज आपण दुसरीकडनं ब्लॉग चालू करतोय, तिकडून कल्याणमधूनच. पण लोकेशन जरा चेंज आहे. तिथे आलो होतो, तुम्हाला सिनेमॅटिकमध्ये दाखवत होते बर्ड्स कुठल्या. एकदा कमेंट करून पण सांगा मला, तर माहिती नाही कुठल्या आहे, कारण का बाहेरचेच वाटतात ते बर्ड्स. तर चला निघूयात आता. पहिलेच मी मोठं ब्लॉगिंगच्या सेटअपवर आलेलो आहे, हेल्मेट वगैरे पहिलेच घातलं आहे. आता निघूयात, जास्त वेट नाही करत, कारण की खूप लेट झाला. आता निघूयात फटाफट. पोरांची बेकारच रिॲक्शन आहे. द जेबी ब्लॉगर. चैनल का नाम द जेबी ब्लॉगर है, ठीक है? तुम लोग आओगे ब्लॉग में, ठीक है? ब्लॉग देखो। चलो बाय बाय। वीडियो देखता हूँ। क्या बात कर रहे हो? क्या नाम है मेरा? नाम भूल गया। देख देख द जेबी ब्लॉगर करके। हाँ, क्या स्कूल जा रहे हो क्या? जा रहा हूँ 15 अगस्त। हाँ, आ गए अभी, ठीक है। कैसे चल रहा है स्कूल तेरा? हाँ। बाइक है मेरे पास। कौन सी बाइक है तेरे पास? चलाता है तू? पेरने पुरते ना, पेरने आते ना? 12 के हो जाएगा, अभी पढ़ाई पे ध्यान दे। कैसे गया स्कूल आज? आएगा तू भी ब्लॉग में? तू भी ब्लॉग में आएगा अभी? चालू है ब्लॉग। ब्लॉग में आ रहा है तो भी। हाँ, मेरा नाम जयेश है। हाँ, द जेबी ब्लॉगर करके। द जेबी ब्लॉगर, द जेबी ब्लॉगर है। चलो घर जा रहे हो अभी? चलो बाय। तो पोरं भेटली होती आता, जस्ट शाळेमधून आली. तर चॅनलचं नाव वगैरे विचारत होती. आपण एवढं काय फेमस नाही. पोरांचा असं प्रेम असतो काय लहान पोरांचा. फोटो वगैरे काढला यांच्यासोबत. चला आता निघूया इथनं, खूप टाईम झालाय. जस्ट सेटअपच करत होतो मी कॅमेराचा, आणि पेपर हे भेटलं. तर निघूया जाता इथनं. आणि काय लोकेशन आहे अजून काही माहिती नाही, सस्पेन्स पूर्ण. तर ब्लॉग पूर्ण बघा, शेवट तुम्हाला समजेल कुठं जाणार, काय करणार ते. ते जरा भेटूयात खूप डायरेक्ट. आता मोठं ब्लॉगिंगचं सेटअप आहे, खूप टाइम झाला आता. पण लहान पोरांचा सपोर्ट भेटला ना भाई, काम 25. खूप टाइम झाला, कधीपासून बोलतो निघतो, अजून निघलोच नाही इथून. कारण का कोण ना कोणी भेटतो तिथं, लहान पोरं आहे. चला निघूया आता फायनली. बाकी तो पोरगा होता ना आता, जो लास्टला भेटला, बोलतो मी तुमचे ब्लॉग बघतोय. माहिती 2-3 ब्लॉग त्याला बोललो, त्याला नाव वगैरे नाही माहिती, काय विषय नाही बघेल. आणि ब्लॉग या सर मी मराठीतच बोलतोय. तर प्लॅन चाललाय हिंदीमध्ये, तर कमेंट करून सांगा हिंदीमध्ये करायला पाहिजे की नाही ब्लॉग. आणि हा कॅमेऱ्याला काय झालं काय माहिती, नुसता हलतोय. त्याला एकदा सेटअप करून घ्यायला लागेल थांबून तरी. बाकी आता पोरं आलेत की नाही काय माहिती ब्लॉग मध्ये बरोबर. चला तर निघूयात गाईज इथनं आता आपण. भरपूर पोरं वगैरे भेटली होती आपल्याला इथं. तर भेटून त्यांना चांगला वाटला, एकदम मस्त वाटला. कारण का पोरांकडून जी पॉझिटिव्ह वाईब येते ना, ती एक वेगळीच वाईब असते.
चांगलं आहे. मला प्लॅनिंग चाललंय की हिंदीमध्ये ब्लॉग बनवायचं, कारण का बहुतेक जास्त पब्लिक अशी जास्त करून हिंदीचं बघते ना ब्लॉग. तर प्लॅनिंग तर चाललंय हिंदी करायची. तर कमेंट करून सांगा हिंदी वगैरे बनवायला पाहिजेत की नाही ब्लॉग. पण ट्राय करत असं हिंदी वगैरे ब्लॉग बनवायला. आता निघलो तिथं आपण. आता पहिले त्या फ्रेंडला पिकअप करूयात आणि मग प्लॅनिंग करूयात कुठं जायचं. गाडीला आज मिरर नाही. मिरर मी बघा शोधत होतो. जे मी दुसरं मिरर घेतलं ते स्टायलिश, ते एक फुटला माझ्या आता तो. आणि दुसऱ्या ज्या कंपनीचं ओरिजिनल होतं त्याच्यात एखादा प्रॉब्लेम आहे मिररला. तर बोललो बाहेर जायचं तर मिरर घेऊ दे, कारण का मामू लोक भेटतीलच आपल्याला. मग चाललं होतं प्लॅन की मिरर लावं, पण ते मिरर पण मला भेटलं नाही टाइम टू टाइम. जाऊ दे बोललो, आता काय नाही, पकडला तर पकडला बोललो, आता ऑप्शन नाही दुसरा. विदाऊट मिररच गाडी घेऊन चाललो मी. पण करून घ्यायला लागतील मिररचा, कारण का जास्तच प्रॉब्लेम येतो. कारण का आपली आपली गाडी तर पूर्ण क्लिअर असते, असं कुठलंच नाही की डॉक्युमेंट्स नाही. गाडीचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, फक्त अशाच काही गोष्टींमुळे ती पकडतात. आता जास्त तर मिररवरूनच पकडतात मला, बाकी कशावरून नाही. तर ते लावून घेऊयात आपण, म्हणजे टेन्शन नाही. अरे खरंच जाम लेट झालं आज. प्लॅनिंग तर नव्हतं एवढं लेट निघायचं. प्लॅनच नव्हतं मला ब्लॉग बनवायचा, काय माहिती काय मूड नव्हता. पण नंतर विचार केला जाऊया, यायला एक दिवस भेटतोय सुट्टीचा तर करून घेऊया. हा भाई निघलोय की नाही काय माहिती. आलोय खरी मी पटकन आलोय, म्हणजे तरी मला 1 तास गेला असेल. त्याला मी फोन केला का निघतोय करून. मी असं टाइमपास करत होतो इथं. मला माहिती आहे याचं काही होत नाही लवकर. आता अजून पण नसेल आला नाही हो, आणि याचा पण मूड नाही कुठं जायचं. कारण की याला मी कालच रात्रीच बोललो की जाऊ करू, आणि नंतर त्याला बोललो होतो की नाही जायचं करू. त्याचा पण मूड गेला. आता त्याला अचानक बोललो मी कंटाळा करून, चल जायचं करू. चला याला पिकअप करूयात आणि मग भेटूयात परत मोठं ब्लॉगिंगचा सेटअप. चला काय, त्याला पिकअप केलं मी फ्रेंडला माझ्या. निघलो आता इथून आम्ही. तर बघूयात, चाललं प्लॅन अंबरनाथला जायचं. अंबरनाथचं जो मंदिर आहे महादेवाचा, तिथे जाऊन यायचं प्लॅन चाललं. तर तिथे जाऊन येऊ, कारण का बोलतो एवढं लेट निघलो ना तर कुठून जाऊन येणं पॉसिबलच नाही आपल्याला. कुठून पटापट जाऊन येऊ. मला चालला होता प्लॅन लोणावळ्याला कुठला गड वगैरे असेल तिथलं जवळपास, ते करू आणि घरी येऊ. जर कोणाला राईड वगैरे करायचं असेल माझ्या सोबत तर DM वगैरे करा मला, सोबत राईड वगैरे करूयात आपण. स्वागत तिथे स्वागत करायला चांगलेच पोलीस असतात, पण आज कोण नाही. 26 जानेवारी मनवर गेलं नाही. हे बघा समोरच आहेत. काय एक सीन झाला इथं. आम्ही नुसतं सरळ चाललो. मंदिराचा रस्ता मागा होता. त्याला असं वाटलं की मला पुढे जायचे लोणावळ्याला. आता इथं लगेच गाडीवर चालता आमचा प्लॅनिंग झालं होतं लोणावळ्याला जायचं. झालं प्लॅनिंग लोणावळ्याला जायचं. पहिलं दर्शन घेऊ. मंदिरात केलंच नाही मी अजून परत. फर्स्ट टाइम जाईल तर आता फर्स्ट टाइम जाईल मी. आता अजून परत केलंच नाही. सिग्नल वरून लेफ्ट घ्यायचे ना, चालेल. तर आता ह्या सिग्नल वरून आपल्याला लेफ्ट घ्यायचे मंदिरासाठी. नाही कधीच नाही आलो. मग पहिलं आहे, माझी फर्स्ट टाइम आहे मंदिराकडे. मला माहिती पण ना मंदिर वगैरे कुठे आहे. हा हे काय प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ, इकडूनच जायचं. का आला नाही उचलं जायचं मंदिर. हे पार्किंग कुठे आहे? पार्किंग साठी भरपूर जागा आहे. याला हात दे मागच्याला. चला पोहोचलो आता आपण. बघूया आतमध्ये, भेटूच आतमध्ये डायरेक्ट. आता काम गर्दी राज एंट्री कमी आहे तरी. ती नदी आहे बोलतो. हा नदी होती इथे. इथपर्यंत पाणी येतं वगैरे काढलं होता. तर कुठं डायरेक्ट दर्शन घ्यायला.
तर दर्शन वगैरे झालं आता लोणावळ्याला निघू. पहिले 2-3 आता लाईन बघ कसलेच मोठे आले. आम्ही गेलो तर काहीच लाईन नव्हती, आता जाम मोठी लाईन झाली. बघू 2-3 फोटो काढू आणि निघू देत ना आता लगेच. आतमध्ये काय व्हिडिओ काढायला आलो कासव बघायला. कुठं कासव बघायला? कुठं आहे कासव? जिवंत आहेत ना? मेलेच दाखवू का तुला? काय भरोसा आहे का तुझा? मंदिराचा लोक भारी येतो एकदम. कुठे आहेत कासव? कासव बघायला. अरे पाणीच नाही कशात पाणी? पाणी लगेच का संपल पाणी. दर्शन वगैरे झालं आता मंदिरात. आतमध्ये काय शूट वगैरे नाही केलं मी, कारण का तिकडं आलोच नाही, पूर्ण शांतता होते आणि बोलत पण होते. मोबाईल वगैरे काढलो, पण जेवढं काय मी म्हणजे शूट केलंय ते सिनेमॅटिक थ्रू तुम्हाला दिसेल तिथं. तर बघूयात कसे अँगल वगैरे आलेत ते. तर आता आमचा प्लॅन चालू लोणावळ्याला जायचं, तर निघूया आता लोणावळ्यासाठी. पहिला नाश्ता वगैरे करूया, तर भेटूयात आपण. आता तुम्हाला डायरेक्ट मी मोटो ब्लॉगिंगच्या सेटवर भेटतो. तर आता आपण इथून निघालो मंदिरामधून लोणावळ्याला चालू जातो आपण. सध्या ऊन एवढं झालं ना, जाम ऊन लागतं आता. हवा कसं काला पडला. पहिले कुठेतरी नाश्ता करायला थांबायला लागेल. 11 वाजता काही खाल्लं नाही, पोटात काही नाही. पहिले जेवण वगैरे करायला लागेल मला. काय करू, जेवण केल्याशिवाय काय जमणार नाही आपल्याला. अचानक प्लॅन आहे, सगळे अचानक प्लॅन, म्हणून जास्त काही शूट पण नाही केला मी ब्लॉग मध्ये. नॉर्मलच आहे सगळं काय. सगळं फिलअप करून घेऊ. पेट्रोल पंप पूर्ण लो झाले काका. चला का फिलअप तर झालं, आता प्रेशर चेक करून घेऊ, कारण का हवा चेकच केली ना मी. आज टाकून घेऊया. किती होते याच्यात? कमी आहे. अरे बाबा, कांड्या किती आल्या एवढ्या? चेक करा ना, फ्यूल चेक करा. कसलाच फ्यूल आलाय 500 रुपयात. त्याच्या पहिले टाकतो एवढ्या कांड्या येत नाही, आज एवढ्या आला. हा मस्त गारगार वाटतं आता. आतमध्ये घाम फुटला ना हेल्मेटचा, तर हवा लागतं एकदम असं थंड थंड वाटतंय. आणि या ग्लव्स मध्ये पण हवा भरली ना मी, आता एकदम स्मूथ चालते आणि मी एकदम लिमिटेड स्पीड मध्ये चालवतो आता बाईक. चल पहिले तर जेवण करू. चल माल बने जाम गर्दी आहे. चला पार्किंगच्या आयला गाड्या बाय. चला काय मध्येच कॅमेरा बंद झाला, त्याच्यामुळे काही व्हिडिओ करायला जमले नाही. तर जेवण वगैरे करू आणि निघू. लॉलीपॉप आले, जेवायला बसलोय तर नाश्ता वगैरे आले. हा हा, काम 25 एकदम. शेजवान चटणी. अशा पण खायला लॉलीपॉप. अजून जेवणाची थाली मागवली, चिकन थाली. बघू कशी येते ती. शेजवान चटणीला पण येतो. भेटू, पहिला खाऊन घेतो. चव आहे का नाही आला पण आहे ना. 500 ऑर्डर आहे. डेली मी आलो नाही तर जेवतो. राक्षसारखा बी लागलाय. थाली आले काय, चिकन थाली आहे, रोटे आहेत, भात. याला काय बोलतात ते? सोलकडी. सोलकडी, रस्सा आणि चिकन. 2 थाळ्यामध्ये. चव बघू आता कशी आहे ती, आणि भेटू डायरेक्ट तुम्हाला बाहेर मारता. आता काय जेवण वगैरे झालं, आता निघतो आता इथनं आम्ही. जेवण वगैरे मस्त होतं, एकदम चव चांगली होती. पोट वगैरे भरला आता. तर एवढंच होतं, इथनं निघतो आता. पुढे वगैरे कुठे जाणार नाही लोणावळा वगैरे, कारण का खूप थकल्यावर झालं. आता जाऊन देऊ कुठे झोपायला झालंय, कारण एवढं झोप आलं ना. बघू आता कसं काय होतं. चला इथून सध्या तर निघूया आता आपण.
हॅलो तर आता तुम्ही बघत असं मला डायरेक्ट मी कल्याणमध्ये दिसतो मला, कारण का मध्ये मी काही बाईक चालवली नाही. त्याला पण बाईक चालवत होती मित्राला, तो बोलला की मला पण थोडी राईड करायची आहे. मग त्याला दिलं आणि मी मागं बसून घेतला आणि माझा उन्हामुळं मला पण इच्छाच नव्हती की काही बोलावं आणि चालू करावं कॅमेरा. तर मग काही मी पण कॅमेरा वगैरे चालून गेला. आता डायरेक्टली कल्याणमध्ये येऊनच भेटलो तुम्हाला. मी काही गाडी चालवली नाही, त्याच्यामुळं आता डायरेक्टली इथंच ओपन केलं कॅमेरा. आणि मध्ये इथं केलं होतं, इथं मग काय माहिती कसं काय की व्हिडिओ रेकॉर्डच झाले नाही. जे काय मी बोललो तेवढं बेस्ट गेलं आणि जास्त कुठे नाही फिरलो. अंबरनाथ नंतर लोणावळ्याला पण गेलो ना, वर खोपोली परतच गेलो आम्ही. तिथे जेवण वगैरे केलं हॉटेल स्पेशल मालवणी करून. तर जेवण वगैरे मस्त होतं, तर जेवलो आणि लगेच तिथं निघलो. तर तोच बाईक चालवतो पूर्ण. आणि मी आता इथे कल्याणमध्ये घेतो. तर जास्त काय नाही, आज ब्लॉगमध्ये एवढंच होतं, टाइमपास ब्लॉग होता आज. तर ब्लॉग पूर्ण बघतो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करत जा. कारण का मध्ये मी जे काही व्हिडिओ टाकले याच्यामध्ये कमेंटच चालू नव्हते. मला भरपूर जण अशी बोलली की कमेंट वगैरे आम्ही करतो पण ते जात नाही, कारण की काहीतरी सेटिंगमध्ये कमेंटच ऑफ झाले होते. तर मागचा जो ब्लॉग आला म्हशाचा, तर त्याच्यामध्ये मी कमेंट ऑन केले. तर आतापासून तुम्ही कमेंट वगैरे करत जा. आणि जर कोणाला राईड वगैरे जर कोणाला इच्छा असेल अशी फिरायची, तर DM वगैरे करा इंस्टाला. आपल्या इंस्टाला पण आयडी येतो JB ब्लॉगर करून, फॉलो करा तिथं सुद्धा तुम्ही. तर जे काय अपडेट असेल ते तुम्ही देत जाईल. कधी कुठं जायचं असेल तर मग सोबत राईड वगैरे करू शकतो आपण. तर चला इथेच ब्लॉग क्लोज करूयात आपण आणि निघूयात आता घरी. घरी म्हणजे पोहोचलो आपण आता इथं. ब्लॉग वगैरे क्लोज करतो. बघा कसं वाटलं ब्लॉग. तुम्हाला जर ब्लॉग चांगला वाटला असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि कमेंट करून नक्की सांगा मला कसं काय ब्लॉग वाटला. आणि आपण आता अजून सिरीज पण चालू करणार आहेत हळूहळू, जसं किल्ल्यांची आली, कॅम्पिंग वगैरेची आली. तर जेवढं तुमचा सपोर्ट भेटेल तेवढं लवकरात लवकर ब्लॉग येतील आपलं. तर चला भेटूयात मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर सध्यासाठी बाय, भेटूयात पुन्हा एकदा आपण.